सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राहुरी तालुक्यातील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या आयुर्वेद फार्मसी आणि नर्सिंग विद्यालय या तिन्ही विभागातील कामगारांनी 3 मार्च पासून आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले। या आंदोलनातील कामगारांना भेट देण्यासाठी श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी भेट देऊन कामगारांचे प्रश्न समजून घेऊन प्रशासनातील कमिटीबरोबर चर्चा केली आहे। त्यानंतर कामगारांनी दिलेले निवेदन स्वीकारून योग्य ते उत्तर सकारात्मक उत्तर मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेल असे सांगितले। आमदार ओगले यांनी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेकोकार यांची आंदोलनाबाबतीत चांगलीच खरडपट्टी केली आहे। कामगारांना वेठ अधिकारी सारखे राबू नका, त्यांना योग्य वेतन तरी द्या, नाहीतर हा प्रश्न मला विधानसभेत उपस्थित करावा लागेल असे सांगितल्याने एक प्रकारचा सज्जड दमच भरल्याने या आंदोलनातील कामगारांनी आमदार हेमंत ओगले यांचे आभार मानले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। नर्सिंग होम आणि बाकीचे BMS कॉलेज वगैरे जे आहे, फार्मसी कॉलेज, याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून आंदोलन चालू आहे। तिथल्या लोकांच्या काही मागण्या होत्या की किमान वेतन कायदा या सर्व लोकांना लागू झाला पाहिजे। त्याचबरोबर जे नियमित लोक आहेत त्यांना नियमाप्रमाणे भत्ते आणि इतर ज्या काही त्यांचे पदोन्नती, घरभाडे वगैरे जे आहे ते मिळालं पाहिजे, पण हे मागच्या काही बऱ्याच 15 वर्षापासून मिळालेलं नाहीये। त्यामुळे यांचं आंदोलन चालू होतं। आज मी दोन्ही प्राचार्य त्यांच्याशी भेट घेतली आणि DDR जे पुरी साहेब आहेत त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। तर त्यातनं असा एक मार्ग निघतोय की त्यांचे 21 दिवसात जे पेमेंट राहिले ते पूर्ण करून देतील आणि नियमाप्रमाणे या ठिकाणी मजूर जे काम करतात त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम वेजेस कायदा आहे, किमान वेतन श्रेणीमध्ये तेवढे त्यांना पैसे द्यायचे त्यांनी कबूल केले आणि त्या नियमाप्रमाणे ते देणार आहेत। त्याचबरोबर ज्यांना भत्ता, पदोन्नती वगैरे जे काही मिळाले नाहीत त्याचं त्वरित त्यांनी आता पाठपुरावा चालू केलेला आहे आणि तोही लवकर त्यांना देऊ असं त्यांनी 100% सांगितलेलं आहे।